शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये. आणि हळद पिकामध्ये आल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की ही चुनखडीची जमीन आहे आणि भरपूर चुनखडी आपण इथे बघू शकता. सर्व पांढरे पांढरे पूर्ण इथं दिसत आहेत. त्या चुनखडीच्या जमिनीमध्ये काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुनखडीच्या जमिनीमध्ये आपल्याला हळद लावताना दाट लावायची आणि जवळ लावायची. म्हणजे आपण इथं 4 फुटाचेच बेड घ्यायचे. आपण घेतले इथं 4.5 फुटाचे आणि त्याच्यावर 2 लाईनमध्ये अंतर घेतलं आहे 1 फूट. 1 फूट अंतर साहजिक आहे, काही हरकत नाही. परंतु हेच अंतर आपण थोडंसं 2 बेडमध्ये 4 फूट ठेवायला लागतं, कारण जमीन हलकी असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेड हे उंच आपण बनवली तर उंच बनवले हे चांगले आहे, परंतु हलक्या जमिनीसाठी आपल्याला बेड हे खाली पण चालले असते. परंतु झालं कसं तर हा जो माथा आहे हा माथा पूर्ण हलक्या जमिनीचा म्हणजे मध्यम जमिनीचा आहे आणि एकदम काठाला तिकडे गाळ आहे आणि या काठाला इकडे गाळ आहे काळ्या जमिनीचा. आपल्याला इथं पट्टा दिसायलाच असेल तर अशा प्रकारे. तर त्यासाठी आपण हे 4.5 फुटाची बेड पाडली आणि 2 मध्ये अंतर 1 फूट ठेवलं. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर आता पाऊस 8 दिवसापासून चालू आहे, अजून 2-3 दिवस 4 दिवस चालेलच. आणि हळद आपली एकदम पिवळी पडली होती, परंतु आता आपली हळद हिरवी कशी काय झाली तर याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खतामध्ये जे आहे तर खतामध्ये आपण याला 10-26 दिले, 1 गोणी, अर्धी गोणी युरिया दिली आणि सोबत आपण कॅल्शियम नायट्रेट जे आहे तर हे आपण इथं ड्रीपमधून 6-6 किलो 2 वेळेस सोडलं आहे. आणि फेरस, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सुद्धा आपण 4-4 किलो खतामध्ये दिलेलं आहे आणि ड्रीपमधून पुन्हा आपण इथे मॅग्नेशियमसुद्धा सोडलेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थापन केलं आहे. आणि ड्रिचिंगसाठी आपण इथं काय केलं तर ड्रिचिंगमध्ये सुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेट जे आहे तर कॅल्शियम नायट्रेट आपण 100 ग्राम 15 लिटर पाणी आणि त्याच्यानंतर सोबतच आपण घेतलेलं आहे ह्युमिक ॲसिड 100 मिली 98% आणि सोबत आपण बुरशीनाशक घेतलं साप पावडर 100 ग्राम आणि याच्यामध्ये हे कीटकनाशक घेतलेलं आहे लांबडा, हे घेतलेलं आहे 50 मिली. तर हे सर्व 15 लिटर पाण्यात टाकून पंपाचं नोजल काढून आपण इथं ड्रिचिंग केलेली आहे. त्यामुळे कॅल्शियममुळे सुद्धा इथं अशा प्रकारे व्यवस्थापन हिरवेगार कळा आपल्याला आलेली दिसत आहे. पानाची जाडी बघा कशा प्रकारे झाली, नाहीतर आपली हळद एकदम छोटी होती, कारण कसं लवकर लावल्यामुळे इथं उन्हाचा तडा बसल्यामुळं वाढ खुंटली होती. तर अशा प्रकारे आपण इथं चांगल्या प्रकारे आता हळद सुधारत आहे आणि एकदम गेलेली हळदसुद्धा आपल्याला चांगली बनवता येते. तर त्यासाठी फक्त व्यवस्थापन काय करायचं तर त्यासाठी व्यवस्थापनामध्ये आपण दररोज थोडं थोडं लक्ष द्यायचं आणि काय काय टाकायचं काय नाही त्या प्रकारे आपण व्यवस्थापन करायचं. आणि फवारणीमध्ये सुद्धा आपण इथं फवारणी केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा आपण इथं साप पावडर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लांबडा घेतलेला आहे 50 ग्राम 50 मिली आणि त्याच्यानंतर त्याची फवारणी केलेली आहे आपण 15 लिटर पाण्यात टाकून. तर अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे आणि 1-10 दिवसामध्ये आपण इथं हळद आपली जोमाने वाढ झालेली आपल्याला इथं दिसत आहे. त्याचं कारण हे सर्व व्यवस्थापन आहे.